नवल केवडे केवडी नकळी कान्होबाचे ओढी पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे भजे हृदे कमंडलम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुकिच्छ पुच्छ मस्तकम सुनादवे मुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम देवादि देवाय माझी वाणी तुझे वरी पुननाम ऐसी दी प्रेम काही अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदाघरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. अनेक वर्षाची चालत असलेली ही पवित्र सप्ताहाची परंपरा वार्षिक चर्चाक्रमाने चालत असलेला हा उपक्रम आज सांगता समारोप म्हणून कार्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ कासारवाडीकरांच्या वतीने वार्षिक आयोजित केला जाणारा हा अखंड सप्ताह ग्रामस्थांच्या प्रेमाखातर शिवेचा योग चिंतनातला अभंग गवळणीपर प्रकरणात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा दीर्घ पद्धतीचा या अभंगाद्वारे तुकोबाराय जगन्यंत्या प्रभूची नवला कोडे सांगता विढाला ही गीताला हात खाली झाला ही कुठंच बिघडत नाही. माझं लक्षात राहतं काय काय ताला हात खाली जायला हे गीताला हात खाली घाल थोडा राईट नाही राहते विढाला पक्क ध्यानात स्पीड बी वाढली तरी थोडा तासाचा पळता ताशी जागा भरायची. चिंतनातला महत्वाचा मुद्दा जगन्यंत्या प्रभूचे तुकोबाराय नवला कोडे सण कोड शब्द मुळात दुय्यम अर्थाचा द्योतन. कोड म्हणजे संकटही आहे आणि कोड हा एक खेळातला प्रकारही आहे. कोडी खेळायची पद्धत आहे का नाही आहे. वर्तमान चिंतन हा कोड म्हणजे खेळातला प्रकार. कोड म्हणजे संकट नाही,
कोडं म्हणजे या ठिकाणी काय खेळातला प्रकार किंवा कोडं म्हणजे एक प्रकारचं कुलूप. कोडं म्हणजे काय कुलूप. कुलप कशासाठी लावतात? कुलपाचा पवित्र हेतू आहे सुरक्षा. कुलप जी माणसं लावतात ती कशासाठी? वस्तू व्यक्ती पदार्थ सुरक्षित राहावीत म्हणून कुलपाची योजना. जगन्यंत्या प्रभूच्या चरित्रात काय कुणीही उठून डोकं घालावं काय ती घालता येऊ म्हणून जगाच्या मालकानं स्वतःचं चरित्र सुरक्षित राहण्यासाठी एक सोडून 4 कुलप लावली. किती कुलप लावली? 4 कुलप लावली. का लावली? सुरक्षित राहा. नाही तर कसलं बी माणूस उठून काय म्हणतोय देवानंच एवढ्या बायका केल्या ना आपल्याला काय असं म्हणतोय का नाही म्हणत माणूस. पण हा विचार माणसानं करावा कोणता की त्याच्या 16,108 असल्या तर एकीचीही तक्रार नाही. इथं एकच तिचंच नीट व्हायला आहे. एकीनच माणसाला खातो होतो सुधारा नाही. एवढ्या कुठल्या टोकाची भाषा देवाच्या चरित्रापर्यंत जाणार. एकीचं नीट करता यायलंय का? बोला. अंग आपणच द्यायचं करून आपणच घाल ही नव्हतं मला माहिती. म्हणजे याचा अर्थ काय? एकीचं नीट करणं एकीला सांभाळणं जड आहे. तर एवढं मोठं देवाच्या चरित्रापर्यंत माणूस पोहोचतोय. म्हणून कुणी उठून काही बी बोलावं त्याच्यासाठी जगाच्या मालकानं काय केली ती कुलप लावली. तुम्हाला पहिली कुलप सांग. पहिल्या नंबरचा कुलूप आहे काय? आनंद ब्रह्मांड उदरी आनंद ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदाधरी. अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे. तो इथं बाळ असाही पहिल्या नंबरचं कोड म्हणजे काय? अनंत ब्रह्मांडे आणि एके ओमी ऐसे किंवा स्वतः भगवान सांग नेकांशे नस्तितो जगत अथवा बहुने तेन किम्नातेन तवार्जुन विष्टव्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्. भगवान म्हणतात अर्जुना माझ्या एका अंशावर हे संबंध जे गोष्ट एवढा मोठा देव पण तू इथं बाळ कसा. हे पहिल्या नंबरचं पूर्ण करू. दुसऱ्या नंबरचा करू पृथ्वी
निघाली. सबंध पृथ्वीला तृप्त करविणारा त्याला यशोदा घास हातानं भरवते. हे दुसऱ्या नंबरचं कोरोनाकुल रामायणातला प्रसंग सांगितला जातो. सीतायसाहेब बोलतो का हो उरकलं का जीवन घ्या म्हणजे आम्हाला जेवण. प्रभू रामचंद्र बोलून हे बघ तुमचं तुम्ही जेवून घ्या आमच्या मागं या. मला सर्वाला खाऊ घातल्याशिवाय खाता येत. कोण म्हणतं ही प्रभू रामचंद्र. राम बोलून गेले कसे गडी कुठला मी ढिल्या अंगाने बोलून जातो. बाई माणूस ती शब्द धरून ठेवते मग निवांत उत्तर देतो. गणित आहे सीता म्हणली सर्वाला खाऊ घातल्याशिवाय खात नाहीत म्हणजे माझा नियमच आहे. बर काही दिवसामध्ये जाऊ दिली. थोडा काळ लुटून गेल्यावर सीतेने एक मुंगी घेतली डबीत भरली डबी कष्टाला ठेवली. उरकलंय का प्रभू रामचंद्र म्हणजे उरकलंय आणि भूक बी लागली. वाढून हो चांगली 2-4 घास घेऊन देईल. पुन्हा सीता विचार सर्वाला खाऊ घालूनच खातात ना. प्रभू रामचंद्र म्हणजे एवढा उकिरा काय माझा नियमच आहे. मी सर्वाला खाऊ घातल्याशिवाय खात नाही असं दोऱ्यानं डबी काढणार. आणि सीतेला सांगायचं होतं ह्या डबीमधली मुंगी उपवास. अशी डबी उघडा गेली की खाली साखर सांडली आईस्क्रीम थंडगा. आणि मग सीतेच्या लक्षात आलं की हे सर्वाला खाऊ घातल्याशिवाय खात पोषितो जगाशी एकला तू. सर्वाला खाऊ घातल्याशिवाय देव खात नाही. पृथ्वी त्याने तृप्त केली पण त्यालाही ते यशोदेनं घास भरवावं लागतं. हे कसं काय हे दुसऱ्या नंबरचं कोड नाम करू. तिसऱ्या नंबरचं त्याची गौरणी कडी घेतली. सबंध विश्वाला व्यापून असलेलं तत्व गोपिका कळीवर घेऊन खेळवतात. हे तिसऱ्या नंबरचं कुरूप काय. शून्य सावर जंगम व्यापून राहिला आकल वापर कुमा देवीवर विठ्ठल सकल. एवढ्या व्यापक तत्वाला गोपिका कळीवर घेऊन खेळवतात. हे तिसऱ्या नंबरचं पूर्ण कुरूप. आता हे 3 कुरूप बरे. हे 3 कुरूप जरा कसे बरे पण शेवटचं टपू कुरूप. Oh
इथपर्यंत ठीक आहे म्हणा. कारण नटणे ही क्रिया सामाजिक असल्यामुळे त्याच्याबद्दल कुणाचा दुराग्रह असण्याचे काही कारण आपण लग्नामध्ये करतो. लग्नाच्या ठिकाणी फाउंडेशन सहित हालायलेली म्हातारी सुद्धा दाड्या उठून जाते. म्हणजे हा काही नियम नाही काय किंवा असं चांगलं राहू नये त्याच्याबद्दल दुराग्रह नाही. नटणे क्रिया सामाजिक आहे, कुणालाही नटायचा अधिकार आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना किंवा कीर्तनाचे नटनाच. त्याच्यामुळं नटणे सामाजिक आहे, दुराग्रही. पण भोग आणि ब्रह्मचारी, एक भोग तरी म्हणा नाही तर ब्रह्मचारी तरी म्हणा, पण भोग भोगून पुन्हा ब्रह्मचारी हे कसलं कुरूप आहे. कसलं हे टप्पू कुरूप आहे महाराज. कसलं कुरूप आहे, टप्पू कुरूप आहे टप्पू. आता विचार करा, भोग आणि ब्रह्मचारी एका केंद्रात आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या ताकदीच्या काही जरा बाहेर. अहो जीवाची कोडे जीवाला उकलणं सहज, पण देवाची कोडे जीवाला उकलणं जड. आता कसं एकानं कोडं घालायचं दुसऱ्यानं सोडवायचं अशी आपल्याकडे काय पद्धत. कोरड्या हे चोर बोंबलतो काय कोण आहे कोरड्या हे त्याचं उत्तर अखंती म्हण. त्याचं उत्तर काय अखंती. कोरड्या हे चोर उत्तर आहे. एकानं कोडं घालायचं दुसऱ्यानं ती सोडवायचं. पण जीवाची कोडे जीवाला उकलणं सहज. ही जगाच्या मालकाची कोडे जीवाला उकलणं एवढं सोपं. आणि बघा कोडं म्हणजे आपण काय म्हणले आता कुलूप. कोड्याचं दुसरं नाव काय टाकले आपण कुलूप. कुलूप कशासाठी आहेत? सुरक्षेसाठी. देवानं आपलं चरित्र सुरक्षित राहावं. सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीला आकलन संकलन होणारं चरित्र नाही, अगम्य चरित्र सापडणार नाही. माणसाने आपल्या फुटपटीनं टेप न मोजून देवाचं चरित्र कळल का? कळत नाही. न कळे कान्हो पाची. जीवाला उकल हवाय पण जीवाला उकल जड. कोण कुलपा कोणी लावली ती? देवाला. पण देव हुशार चतुरा तो आत्या नाही देखील. बघा चाव्या सांभाळणं किती वाईट आहे की महाराजाला विचारा. काय साधा गट्टाने लागला माणूस बाहेर पुढं कामानिमित्तानं गेला असं माणूस दे गोळा धरती गट्टा घेऊन आधी ह्याला कुलूप लावलं ठेवलं. हा कुठे गेलं काय ती म्हणजे जगाच्या चाव्या सांभाळत ती सांभाळून गावाचं बोलणं दिवसात आहे. कुलप जरी त्यांनी लावले असले तरी महाराज तुका म्हणे आता कुलप जरी देवाला लावले असते तरी देव करतो काय फायदा. काय फायदा. मग आता चाव्या कुलप उघडायची पद्धत कशी? चावी न उघडायची. बघा तोडणे फोडणे तर उदंड क्रिया, पण दाबणं घालून उघडणं सुद्धा शिष्टाचार. खरी पद्धत काय? चावीने कुलप. आणि ज्याची त्या कुलपाच्या चाव्या तर असतातच. बघा कंपनी सरासरी कुलपाबरोबर 2 चाव्या देत. कुलप किती आहेत आपल्याकडे? 4 कुलप. त्यामुळं 4 गुणी 8 चाव्याचा घोष वाजविण्यापेक्षा बघा ज्याची त्या कुलपाच्या चाव्या तर आहेतच
पण ज्याची त्या कुलपाच्या चाव्यापेक्षा तुम्हाला मास्टर चाव्या सांगतो. तर मास्टर चाव्या कसली चावी? मास्टर चावी माहिती का? मास्टर चावीचं वैशिष्ट्य आहे, मास्टर चावीला कुलूप आणि कंपनी आणि क्वालिटी अजिबात बघायची गरज नाही. कुलपाची क्वालिटी लहान मोठी का आहे आणि कोणत्या कंपनीचं कुलूप आहे अजिबात बघायची गरज नाही. जी चावी सर्व कुलपाला येते तिचं नाव आहे मास्टर चावी. तिला अध्यात्मात गुरु किल्ली म्हणतात. अध्यात्मात तिचं नाव काय? गुरु किल्ली. कोणत्याही कुलपाला आली पाहिजे तिचं नाव मास्टर चावी. कारण ती चावीच अशी रिमोट की तरह चावी तालेमध्ये घाली दे त्याला आपल्या खुल जाएगा हमारी बात. ही पावर असते त्या चावी. मग कशाला बारक्या चाव्या मास्टर चाव्या सांग, बारक्या चाव्या सांगून जेवायला उशीर होईल नसल्या मास्टर चाव्या सांगून आपलं जेवायला आणि एकच चावी सर्व कुलपाला येईल. पण आपण कुलपा बरोबर एक एक चावी घेऊ. कशाला जास्त का जास्त सांगू, जास्त का जरा वजन वागू. जगातली नंबर 1 ची मास्टर चावी कोण आहे? जी सर्व कुलपाला येते. हा मला माहिती आहे गोपाळ बोकर मी ही चावी नाही इकडं मामा श्रीकडली चावी मी नव्हे घेऊन आलो. इतक्या वेळेने काय दम काढा गरमीमुळे व्हायला तसं. जगातली नंबर 1 ची मास्टर चावी केली सर्व कुलपाला येते. तिचं नाव आहे नाम. तिचं नाव काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले अवघे होतीला संकीर्तने गोविंदाच्या जे विमानात आणा ती पूर्ण करायची ताकद आहे कुणाच नामात. म्हणून जगात नंबर 1 ची मास्टर चावी. 2 नंबर कुलपा किती? 4 विचार कसे लांब 2 नंबरची मास्टर चावी जी सर्व कुलपाला येते. मला माहिती नाही आज गप बसावं लागायला नाही तर ही व्यवस्थित चाव्या घेऊन आलो मी. काय होतो आज सापासून आपल्या मागून चालवलं चाव्या नाही. पण पुन्हा ही चाव्या सांभाळून ठेवणार मला माहिती. त्या चाव्या हळू देत नाही. काय मामा श्री का बसत नाही. 2 नंबरची मास्टर चावी तिचं नाव आहे स्वतः संत. काय संत नावाची चावी कसली चावी? नागनाथ एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ
मागताना ते पूर्ण करायचे ताकद आहे. पुन्हा सांगतात कारण इच्छिले ते पुरवी गाली संताशी आसन पूजा करी काया वाचा मनी एका जनार्दनी जाणी इच्छिले ते पुरवी. नंबर 1 ची चावी नाम, नंबर 2 ची चावी सत. आणि ह्या 2 चाव्या ज्ञानवराच्या हाती आवडीच्या बरं का. हो नमस्कार. त्या 2 चाव्या ज्ञानवराच्या हाती आवडी. नाम संकीर्तन महाराज म्हणतात ज्ञानोबराची आवडीच्या 2 चाव्या. एक नाम आणि दुसरे सत. नाम संकीर्तन आणि जोडीला वैष्णवाची जोडी. या 2 चाव्या कसल्या आहेत ज्ञानोबराय सांगतात. 2 समासोक्ती वाक्य उत्तरार्ध. अनंत नावाचं पद प्रत्येकाबरोबर सारखा समन्वय साधते. कोणतं अनंत नावाचं जे पद आहे ते प्रत्येकाबरोबर सारखं. पाके अनंत आणि कोडी अनंत गेली त्याची. पाके बी अनंत आणि कोडी बी अनंत गेली त्याची असलेली 2 चाव्या मास्टर चाव्या. आता कुलपचार असल्यामुळे 2 चाव्या सांगून मोकळं मोकळं आहे का. 3ऱ्या नंबरची मास्टर चावी. 3ऱ्या नंबरची मास्टर चावी तिचं नाव आहे भाव. तिचं नाव काय. भाव नावाची चावी. भाव जगातली वजनदार चावी आहे महाराज. काय भावापुढे नाही कोणाचे समान हरी देवा हरी नाही कोणाची सबळ करी देवावय सत्ता आणि कोण त्याहुनी परता. पॉवरफुल चावी जगाच्या मालकावर सुद्धा सत्ता गाजलेली चावी काय भाव. म्हणून 3ऱ्या नंबरची मास्टर चावी भाव. 4थ्या नंबरची चावी. 4थ्या नंबरच्या चावीचं नाव आहे भक्ती म्हणजे सेवा. 4थ्या नंबरच्या चावीचं नाव काय. भक्ती म्हणजे सेवा नावाची चावी किती पॉवरफुल आहे. व्यवहाराच्या भाषेत बोलू का खाली येऊन जरा कळावा. कितीही लांबच्या मिशवाला मालक असला तो बाई ताब्यात घेते का घेत नाही एवढंच बोला. घेते. पुढचं बोलायचं. घेते आणि कशाच्या बळावर सेवेच्या बळावर घेते. सेवा करून 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 मधून पगळी ती बाई. त्यामुळं इंजनची फायरिंग सेवेनं बाई कसल्याही मालकाला आपलंसं करते का करीत नाही. अहो देवाला देखील सेवेनं आपलंसं करता येते का नाही. तुका म्हणे देवा
करू सेवा तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा विठाला बिघडलाय का बिघडतच नाही मुद्दा कसा सेवेनं या जगात काय होत नाही बाबा कसली काही ठिकाणी कोण मालक आहे कोण मुनीम आहे कळायलंय का सेवेची आसक्ती सेवेची आसक्ती धनीच सेवक काय शिवेची सत्य धनीच सेवक शेवका धनी होतो हा सेवेची ताकद असते महाराज कोण मुनिमय कोण मालक कळत नाही मुनीम गल्यावर बसून काम सांगते मालक उपरवाली करायची ठिकाणी मालकाला काम सांगते मुनीम चाव्या मुनिमाकर भरणा काढा काढी दुकानाची चावी लावणं उघडणं माल भरणं मालक नुसता नावाला आणि ही ताकद कशाची सेवेची ताकद प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचं प्रमाणपत्र आणि म्हणून आता कुलप कळाली चाव्या ते कळाल्या तर आता प्रत्यक्षात कुलपाला चाव्या लावून बघितल्याशिवाय ह्याचा आपल्याला अंदाज येणार नाही उघडतेत का नाही करणार टाकावं लागते बघावं लागेल का आता ही शेवट अनंत ब्रह्मांड उदय हरी हा बाळकनंदा हे कसं काय होय भक्ती केला विढाला आपली हजेरी झाली म्हणजे आमचा कॉलम पूर्ण झाला होय नळू भाऊ आली की निळामणी ब्रह्मेशानंद पाहुणे लावले निशाण कळसावर थोडक्यात आपला मुद्दा असा विचारिता तैसा होईल त्याच्या भावी हा? विचारिता तैसा होईल त्याच्या वा, भावी विचारिता तैसा होईल त्याच्या भावे निरूप ठावी नाही कोणा या बा, बरोबर कोणाही कोणी तरी मारून जाईल परिणाम बरोबर बरोबर. म्हणजे आपण जसा केला तसा देव होतो कशानं भक्तीनं सेवेनं जैसा केला तैसा होईल पावे सोय धरून म्हणून होय भक्ती केला कुलप उघडायची का नाही अनंत ब्रह्मांड उदरात पण बाळ कसा होय भक्ती केला तैसा पृथ्वी देणे तृप्त केली पण त्याची यशोदा भोजन काही होय भक्ती केला तैसा फटाफट उघडायची कसा विश्वाला व्यापून असलेलं तर तो गोपिका घडीवर घेऊन खेळवतात हो होय भक्ती केला तैसा आता तुका म्हणी नट झाली होय भक्ती केला तैसा आणि भोग भोगून ब्रह्मचारी हो पुरवी धरा म्हणे आम्ही जी इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविता म्हणजे भक्तानं जी इच्छा केली ती चांगली का वाईट हे देव म्हणत नाही त्याची इच्छा पूर्ण करू ते चांगली इच्छा आहे का वाईट इच्छा आहे इतकं ब्रह्मांना हात घुसत नाही आपल्या भक्ताची इच्छा झाली ना त्याची इच्छा पूर्ण करू बावरांच्या जगात चांगल्याचं वाईट आणि वाईटात चांगलं करायचं देव कसला कशाचं बाबा कशाचं पुण्य त्याला का घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता घडी बिन मोडी आणि किती वेळा हेळा मात्र म्हणजे ह नावाच्या बाराखडीचा उच्चार करायला जेवढा वेळ लागतो त्याला हेळा म्हणतात हा हा
त्याचं नाव आहे हेळामाळ. एवढ्या वेळात दप्तर बदलितोय तो. त्याच्यामुळं त्याच्याजवळ कशाचं पापन पुण्य आहे. म्हणून आपल्या भक्ताची जी इच्छा असेल ती अनेक दृष्टांत सांगत असते. कसं आहे, कल्पना करा, एखादा माणूस गर्भ श्रीमंत आणि श्रीमंतीतून त्याने मोठे मोठे उद्योग विस्तारले, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. मग अशा ज्याचा रोजचा टर्नओव्हर कमीत कमी 1 कोटी, किती निव्वळ नफा 1 कोटी. आता एवढा त्याचा आवाढव्य कारखाना, त्याला म्हातारपणी पोरग झालं. त्याला कधी झालं? निसक्ता विजय म्हणायचा. म्हातारपणी पोरग झालं. पोरग बी असं पोरग कुरळे खूप गुबीत का शरीर कटिंग बाजूला फिनिशिंग बाटची याला देखणं वाढ आणि म्हातारपणी झालं. म्हातारपणी झाल्यानं तितकं देखणं पोरग. पण एकच वाईट काय, त्या पोराला एकच वाईट सवय. कोणती? गावातून वाहत आलेल्या गटार गंगेत उडी हाणून त्या बेंगडात खेळत असणार. बरोबर सारखा एखादा माणूस असतो, तो म्हणतो मोठ्याचं लेख होईल, असले गाणीत नको, घ्यायला गेला ती पोरग जर शिकवला पोरग बाप बघतोय. बाप म्हणतो याच्याला दुखू नका, त्याच्यासाठी माझ्याकडे सामनाच्या कंपन्या आहेत. माझी भाषा कळाली की नाही? खेळू द्या याच्याला, काय करायचं त्याच्यासाठी माझ्याकडे सामनाच्या. पण त्याला दुखीत आहे का? ही गाणीत ठेवलं. तसा आपला भक्त कसली बी इच्छा करू द्या, देव पूर्ण करतो. त्याला माहिती निस्तरायची ताकद. काय काही बी केलं तरी काय कंपन्या निस्तरायची ताकद. कंपन्या पोरग आणून दिलं वापस. गेलेलं पोरग आणून दिलं. कुणाचं? मृत पुत्र आणला. मेलेलं पोरग होतं गुरुचं, सर्पदंशानं मेलेलं. वापस केलं ना. त्याच्या पुढचं सांग. गोरोबा काकाचं पोरग चुकला तोडून गेलं आणि पंढरपूरच्या वाळवंटात त्याची हाडं घेऊन आल्या दोन्ही पत्न्या काकाच्या. आणि आदळलं त्याचं ती हाडाचं गटून आदळलं. कुठं? कीर्तन रागात आलेलं, दोन्ही पाया आल्या, आदळलं गटून. काका होते कीर्तनात, हात तुटले, राग आलाय. पण आता करता काय, बाया माणसामध्ये जोर खात्यात. एकटी बाई असते माणसाला घेऊन वागत, त्याला माहिती हाणू शकते. आता माणसं हाणून देत नाही म्हणून बाई जास्त दोष मध्ये ती दोघीने विचार केला आपला हाणून देत नाही, पण दोघीने आणून ती हाडाचं गटून टाकलं. कुठं? नामदुराचं. आणि समोर काका वाचले. त्यामध्ये नामदुरा म्हणलं आता मोठी. नामदुराला माहिती होतं दोघी हे काकाच्या पत्न्यात. काका कोण आहे का नामदुराला माहिती होतं का नव्हतं? परीक्षा सेंटरवर नामदुरायला इन्व्हेस्टिगेशन केलेलं हीच म्हातारं. नामदुराय परीक्षा सेंटरवर काय केलता? फेल केलता. फेल लाल रेषेवरून बाहेर काढून दिलं. म्हणजे कच्च ठरलंय. त्याचे परीक्षक काका होते. नामदुराय अधिकारी पुरुषी आपल्याला कळा. पण बघ पुंडलिकान विठ्ठला गजर केल्याबरोबर महाराज पोरग उठून बसलो किंवा हाडा. पोरग वापस केलं का नाही? कबीराच्या मागे मुलाने शिले आणि मुलं उठविले कुंभाराचे. पोरग वापस केलं. नामदुराला आनंद झाला. पोरग उठून बसल्यावर काकाने मी बघितलं. नामदुराने पुन्हा सांगितलं आता सर्वांनी वर हात करून टाळ्या वाजवा. सर्वांना वर हात करायला लावला. सर्वांनी वर हात केले. काकाचे तुटलेले हात होते, तुंडे हात वर केले काकाने. लागले असे हातावर हात हाणायला इथं महाराज हात फुटले वरचे वर. गोरा थोटा वर करी हात फुटले. हात फुटले वरचे वरी. तुझे हात वर करायला लागल्यावर काकासाहेबाचे हात वरच्या वर हात फुटले, उरवत हात केले. म्हणजे याचा अर्थ त्याच्यासाठी काही बी केलं तरी त्याच्याकडे निस्तारायची
भोग भोगे त्यांचा राखे लोकाच्या काय किंवा बाळखेडीतली भाषा सकळही देवे त्यांचे केले भान सकळही देवे त्यांचे केले भान धर्मानी लाज राखिले सकळही देवे त्यांचे केले काल धर्म आणि लाज राखिले त्यांचा धर्म बी राखला लाज बी राखली म्हणून देवानं इच्छा केली ना गोपिकाने हो हो पण कसे तुम्ही त्यांची देव आणि ते तुमचे भक्त जगाला काय घेणं देणे हा जग बसतंय का जगानं कुचाकुची केली का नाही केली गोकुळात सुद्धा कुचाकुची झाली का नाही झाली जाहीर म्हटलं कोणी सुनाव कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्रता अवघी याची जग निंद आणि झाली धिंड सर्वांची थेट उडविल्या गेली मला गोकुळात निंदा झाली नाही का झाली ना लोक डोकं काढू देत नाही देखिला के माये ये होने जाती देखिला के माये देखिला के माये ये होने जाती लोकांनी निंदा केली साधी नाही घरगुती कामासाठी जरी गोपिका बाहेर निघाली तरी मी माणसं म्हणायची तेव्हा निघालो तेव्हा चांगलं इतका बारकाव होऊन बसला त्या गोपिका वैतागल्या कृष्णाकडे गेल्या म्हणजे बाबा डोकं काढून घरगुती कामाला सुद्धा बाहेर निघणं जड झाले एवढं आता तो काय साधा आहे हा आगात चतुरा तुझ्यांना मधुरा तिरा देवायचं महाराज त्याला बरोबर आहे की श्रावणाचा महिना गाठला ऋषी दुर्वासाला म्हणजे आता दुर्वास म्हणजे पक्का दुर्वास यमुनेच्या पलकडत डेरा दिलेला तिथूनच सांगितलं कृष्णाला म्हणा आमच्या जेवणाची व्यवस्था करा गावात जाऊन गेली स्वयंपाक तयार करा पाटील स्वयंपाक भरून स्वयंपाक तयार जायचं कसं विचारायला कृष्णाला गेल्यावर त्यानं सांगितलं सर्व तयार हो म्हणजे सर्व तयार जाय मुलाला सांगा भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता निघून आता विचारायला की गेले होते महाराज त्या अनुभवात होता त्याला एकमेकीकडे बघायला तर पोक्त विचाराच्या गोपिका होत्या त्या म्हणजे आपल्याला काय करायचं नवीन नोट आहे का जुनी नोट तिकीट अशी म्हटलं काय काटावर गेले मोठा नावावर दिला हे यमुना माते भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता देऊन एवढा शब्द आल्याबरोबर वरचं पाणी वरून खालचं खाली मधून रस्ता झाला पुन्हा चर्चा करायला तो सासू हा काही पोक्त भूमिका म्हणल्या चर्चा करू नका पाण्याला बांधणा सर्वांचाच कार्यक्रम एकदाच होईल चर्चेत बंद झाली मग गेल्या ऋषीला इथेचे भोजन घातलं पुन्हा येऊन काठावर म्हणल्या भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता म्हणले डबल रस्ता ना त्यात काही केस कापलेल्या बाबी कटवाल्या होत्या त्या आल्या आता कसं येताना जरी त्यांची घ्यावीत का आता कसं करायचं
ते पोक्त बोकमी घरचे ते म्हणजे काय काळजी करायची गरज आहे? किती बी करायचं त्याचा गुरु आहे. चला त्याच्याकडे पुन्हा ऋषी व्यवस्था आमची जायची व्यवस्था म्हातारा गरज लोकांवर तुम्हाला येताना का सांगतात खरं सांगावं लागलं. भगवान कृष्णानं मंत्र कोणता मंत्र? भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचार्य तर रस्ता दिला. आणि मग काय मग मंत्र म्हणलो रस्ता दिला आलो तुम्हाला जेवण घातलं असं का? बरोबर काय मुलाला सांगा 7 खंडे अन्न खाऊन ऋषी दुर्वासाचे निर्धारी असतील तर रस्ता देऊन त्याला एकमेकी करवा कसं त्याचं तरी शिळ ह्याचं तर ताजच. काही म्हणले आपल्याला काय करायचे काळी गाडी का पिवळी गाडी काही हिरवी येते काय करायचे आपल्याला हा पलकड जाण्याशी मतलब काठावर गेल्या मोठा नावावर दिला. हे यमुना माते 7 खंडे अन्न खाऊन ऋषी दुर्वासाने निर्धारी असतील रस्ता दे म्हणले. अहो पहिला तरी नुसता रस्ता धरता आणि ह्या म्हाताऱ्याचं नाव सांगितल्यावर साईड पट्टे मारून रस्ता रुंदी लंबा चौरा राज्य रस्ता झाला. पहिलं तीराला गेले गोकुळाची चेतचेला उदाहरण आलं होतं ना चर्चा स्टॉप झाला. अनुभवातून बोलल्या गोपीला मज भोली पडली कैशा परी आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी खोट म्हणावं तर दिली यमुने माय वाट खरी तुम्हा आम्हा न कळ्या त्या पवनी न कळे कान्होबाचे आजपर्यंत आपल्याला कळलं खोट म्हणावं तर दिली मुनी माई वाट खरी आणि खरं म्हणावं तर आम्हा भोगुनी मी ब्रह्मचारी. कसं तर कसं आहे थोडं माहिती स्टोर सांग. कसं आहे एक औषध मिळते औषध एक औषध मिळते ती औषध जर अंगाला लावलं ना बेटायमाला बी साधं तर जाऊ द्या पण आल्या मोहन जरी उठून झालं तरी अंगात माशी ते औषधच असेल त्याच्या वासानं माशी जवळ येते. लक्षात आलं? साधी तर सोडून द्या आज या माहोळात सुद्धा माशी जवळ येत नाही. त्या औषध अंगाला लावावं लागतं मोहन घालताना. तस निराशक्ती नावाचे गुण आहे. कोणता गुण? निराशक्ती. निराशक्ती म्हणजे म्हणजे नाही आसक्ती नाम आसक्ती ज्याला कशाचीच आसक्ती नाही. लक्षात येईल? ज्याला कशाचीच आसक्ती नाही त्यानं कोणत्याही थरातल्या क्रिया केल्या तरी त्याला पाप लागत नाही. वा हो तया हा ऐसे जेणे जाणितले तो सुटला त्यावर म्हणजे तया करण्या खडोका त्रैलोक्याचा घात परी तेने केली हे मात बोलू नये. कोणत्याही तऱ्हेची कर्म करू यस्य नाहं कृतो भावो बुद्धी यस्य न लिप्यते यस्य अहं कृतो भावो न हे मी करत आहे असा अंतःकरणात भाव नाही. यस्य बुद्धीर न लिप्यते त्याची बुद्धी त्या कर्मात लिप्त होत नाही. मग तया करणे आप अंधळोका त्रैलोक्याचा कोणत्याही थरातल्या जरी त्याने क्रिया केल्या पाप बी नाही पुण्य बी नाही त्याच्या अंगाला धरीत नाही. काय म्हणले पाप पुण्य त्याचे धरून शक्य
त्याचे धरून शक्य त्याच्या अंगाला आपण पुण्य धरीत नाही. मला जो निरासक्त पुरुष आहे, निरासक्त होऊन कोणत्याही तरातल्या क्रिया केल्या तरी त्याला काय लागत नाही, पाप लागत नाही. म्हणून कृष्ण नव्हे भोगी आणि शंकर नव्हे त्यागी. का पांडुरंगी हा प्रसाद लागला. क्या बात आहे, वा. म्हणजे कसं आहे, आपण जसं समजितो असं नाही का, निरासक्तीचा परिणाम आहे. बघा, उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु तेषु कर्मसु आसक्तम न इति उदासीनम अवदासीन्याः. तो त्या कर्मात आसक्त नसेल नाही पाप पुण्य लागत त्या, नाही पाप पुण्य लागत त्या, नाही पाप पुण्य थांबते ती तरी बरे. हात केल्यावर निष्ठती. थोडक्यात उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही, पुण्य पाप लागत त्यामुळे देवानं कोणत्याही थरातल्या क्रिया केल्या तरी त्याला ती लागू होत नाही. देवानं सर्व जरी प्रकारातल्या क्रिया केल्या असल्या तरी त्याच्या अंगाला ते लागू शकत नाही. म्हणून दिली यमुने माही वाट. तात्पर्य ही भगवंताच्या लीलेतला काही भाग्य भाग आहे. पण खरं तर आपल्याकडं बालीला वर्णन करण्याची पद्धत आहे. कोणती? चरित्र देव गेले गेले गोकुळ. आता गोकुळातले लीला अनेक लीला आहे, त्यापैकी संतांनी मर्यादा धरून दिली. सांगता गोधने राखिता दशा म्हणजे अवस्था. या अवस्थेत कोणत्या? रांगता आणि बोधने राखीत असतात. रांगताला चांगलं
तवती पालकी दुधारून म्हणती नंदाची आपुरी आधी चोरी केली खरे चोर कळला राम तो कोण? किती विरागाला ते माणसं करा चोर हात वाहत मग आईला समजून सांगावं या बाहूने नावं घ्या मिळवून दोघं द्वितीय शुद्धी कारण गळ्यामध्ये हात घालून असली भाषा केली यशोदामध्ये बाई थोडं तरी विचार पोरग पाहिलं तर बाळ सगुण कुणाचे ताने बाळ सगुण कुणाचे काही सांगता गाढाने गोकुळचा तुम्ही पुण्याचा भोवरा गेला घेता शारंगरा तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या तुम्ही पुण्याची मोठी गेला तयाची पाठी ही एवढीच इथं खोटी गे गोकुळच्या असं उलट सुलट बोलले तरी चढायला वापस कुठून गेला हा निघाला वापस गोपिका रस्त्यात भेटली ती म्हणजे होता उगाच बेकरपणा करून करून काय करते हा काय घालतात काय करू? काय घालतात पण कायद्याची पद्धत अशी किस पद्धत है सबसे पहले उसको डोमिनेट कर डाल दीजिए बाद में बुरी तरह से पिटने की बात भी कोई दखलंदाजी नाम की कोई चीज नहीं होती आया समझ में नहीं आया काय? पहिलं त्याला बदनाम करायचं हा नियम आहे कूटनीतीच्या पाड्याचा पहिला नियम कोण पहिला त्याला शितोडा उभवायचं लोकात त्याची जरा काय करायची इमेज डाऊन करायची आणि बदनाम केलं कोणी बी ठोकलं तरी माणसं म्हणते कसलंच आहे लक्षात बसायचे सबसे पहले उसको डोमिनेट कर डाल दी बाद में बुरी तरह से पिटो कोई आपत्ति नहीं मग असं ठरवलं महिला मंडळाने ठरवलं म्हणजे मग निषेध नोंदवायचा जाहीर निषेध करा मोर्चा काढला काय करा? आता महिला मंडळाचा मोर्चामध्ये महाराज त्यांची एकीला गांधी कोणाची महिलाच्या एकीला चालेल ना एक रडू द्या तिच्या शेजारी दुसरी येऊन बिना चौकशीचे नाही जर तिनं पाझर तलाव चालू करत कशाचा टीका नाही मी म्हणून शेवटच्याला विचारा मला माहित नाही एकीला गांधी महाराज त्यांच्या जास्त चौकशा नसतात सहकार खतम होत महिला मंडळाचा टोले जन्मवर्षाने नारेबाजी ठरलेली काय नंदे का छोरा मुर्दाबाद महिला मंडल जिंदाबाद महाराज
नंदराती घाबरली, गाव खाल्ले व गाव खाल्ले, तिथं राव काय केलं, गाव खाल्ले आता काय. ती रामनाथ मोर्चा तीन यशोदा घाबरली, नंदरात घाबरले, पोरगे घाबरलं नाही, त्याला माहिती अशा हवा अशी मोर्चे चलत राहते, याने काय फार फरक होणार पिढ्याला. घाबरत नाही असल्या मोर्चा घाबरत नाही. महाराज मोर्चा सत्र आयोजन केल्यावर सूचकांनी सूचना दिली, आज के इस मोर्चा सत्र के आयोजन पर यहाँ हुई मेरी माताएं एवं बहनों, मैं सभी के सामने प्रस्तुत करना चाहती हूँ आज के सारे तकलीफों एक में केवल नंदे का छोरा कारण है. मैं माँ बकुला जी से रिक्वेस्ट करती हूँ अब अपने शब्दों में हम सब लोगों को दिलासा देने की कृपा कर. भाई साहब मोटर तपू बाई उठून उभा है, भाषणबाजी चालू. देखिए इस मोर्चा सत्र का आयोजन मैं अच्छी तरह से जानती हूँ. इस मोर्चा सत्र का क्या प्रयोजन है मैं तो सीधी कहूंगी, गरीबों को क्यों सतारा. अगर तेरे में हिम्मत है आओ हमारे घर में टेकती हूँ तेरी चाहो. आज बोलल्यावर महाराज ती कोपऱ्यात होतं पोरग, तिथूनच त्यांना आवाज दिला आहे. मला विचारत त्याच्या प्रवादीला किती वाजता यायचे. कौन बोल रहा, बोले जिसके बारे में कुछ कहना चाह रहे वही है वो. क्या कह रहा कितने बजे आना है. बाई आईस्क्रीम मधून थंडच झाली बाई, तरी खोटं बोल पण असं असते. कल 8 बजे आना, कल 8 बजे आ जाना म्हणल्यावर महाराज बाईसाहेबाला धडधडत थांबला. रात्रभर बाई झोपलीच नाही, गोळ्या खाऊन बी टाका बघायचं काय. शेवटी सकाळी सारं सांगून साफ केलं आणि 8 वाजता खुर्ची टाकून दरवाज्यात बाई बसली. त्यानं दरवाज्यात सवण्यातून गोपाळमध्ये सोले खायचे तेवढं खाऊ घातलं आणि मधून दरवाजा वाजवला. बाईसाहेब म्हणून बाई बी अगो सारं साफसुथरी कोणा मधून आवाज येतो. कोण आवाज देणार पुन्हा घाबरली. शेजारने कधी शेजारी जरा विनोदी तर बघ कालच्या मोर्चापासून मला बी कसं दिसू लागले. शेजारी म्हणजे ते तेल तर तुपट खाऊन कुठे गेलं का. माणसाच्या डोक्यात एकदा बसल्यावर निघत आहे का, त्याला बरा निघत आहे का. बघा तुम्हाला घाललेलं सांगतो कशा ते आपला पूल नाही. पुलावर बाई बुवा बसलेली, पाय जमिनीत खाली नदीत टेकलेली बाबतलं म्हणून पुढे बघून गाडी. आता जा बरं कुणी तिथे तुम्ही कसं जाते. माणसाच्या डोक्यातलं निघत आहे. बेरवा बेडवी किडी पण सामंजस्याने सांगितलं आपला उचेडे करायचं. महाराज डबल आवाज आल्याबरोबर कवड उघडून पाहते. दादो सापडला साऱ्या गलीतल्या बोळा झाल्या. काही म्हणायच्या यशोदाने म्हणून दाखवा, काही म्हणले जरी तुम्ही नेलं तर ती म्हणाय बसल्या रस्त्यातून धरून आणलं. मग हिथंच बांधा जेवढ्या होत्या तेवढ्या गोळा झालेल्या बारीनं ताव खाऊ बांधायचं काम. एक गाठ देऊन पुढची गाठ द्यायची की मागची ढिली होती. ज्याच्यात एक गाठत बसणार महाराज एक जातीवंत भोळी गोपिका तिनं आवाज दिला. यशोदेच्या पदराची गाठ घेतली म्हणा तर बसल. तिथे हे इंदिरा गांधी कंपनीच्या काढलेल्या शिंगाली तर पुण्याला चिठी असं काही नसतं बघा. ही आनंदच राहता. आता एकटीचं काय चालते एवढ्या पुढे पिसाळ्यावर गप बसली विचारली. ती म्हणजे तुम्ही देऊन बघा. त्या विषयाला पुढे येऊन बारीनं घाम होऊन झाल्या पण जातच बसला तो सासर. बाई आता तुम्हीच द्या. ती भोळी गोपिका होती ती उठून उभा राहिली. पुढे आल्याबरोबर तिने आपले शब्द वापरला. कृष्णा खबरदार, यशोदेच्या पदराची गाठ घेतली एवढा शब्द वापरला आणि गाठ दिल्याबरोबर गाठ बसली. महाराज
विकत वाल्या होत्या पंक्चरच आहे मला असं असतं का असं ते असतं काय हे श्रद्धेचा विश्वासाचा विषय भावनेचा विषय अति तर्क कामाचा नाही तर्के होती बहुवाटा बहुअतिशय खोटा तर्के होती बहुवाटा किंवा तार्किक टाका संगत पांडुरंग स्मरण ऐका ऐका भाविक बाद पूर्ण पूर्णते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव ऐका ऐका भाविक बाद पूर्ण पूर्णते किंवा ऐका ऐका भाविक काय म्हणले प्रमाण आठवते तुका म्हणे नाशिक उतरक्याचे कपाळी उत्तर आहे आठवलं तर सांगा त्याच्यात ते तर्क कामाचा नाही परमार्थामध्ये जास्त तर्क करतात तर्के ताम किंतु मा उतरके तुका म्हणे नाशिक उतरक्याचे कपाळी ऐका ऐका भाविक पार उतरले त्याचे भाविक विश्वासी पार उतरले त्याची आणि तुका म्हणे नाशिक उतरक्याचे कपाळी आमचं गेलं संस्कृतच्या नावात नाहीतर त्यातलं प्रमाण आल्यावर मागं होत नको मला बोलत हा भाविक विश्वासी आणि पार उतरले त्याशी तुका म्हणे नाशिक उतर त्याची कपाळी तर्क उतर्क करून देव सापडत नसतो देव हा भाविकाचा हा देव उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी नाही तरी कैसा येईल हा मुद्दा आपला भावनावादी मुद्दा विश्वासाचा श्रद्धेचा मुद्दा गोपिकांनी शेवटी मानलं खरं कारण सांगायला त्याच्याजवळ एक मी थांबला एकी पुढे एक सरसावणी गोपीला सांगती गाराने तुझं नाही ठाऊ का गाराने सांगायला इकडे गेल्याबरोबर त्यानं उकळ उपटिलं आणि गावाच्या बाहेर घेऊन गेला गावाच्या बाहेर जुळे झाड होते कसली झाड होते जुळे झाड होते माझ्या नावाची झाड होती कोणाच्या नावाची विमलार्जुन या जुळ्या झाडामधून पलकड निघाला अमुखळा केला तारासारख्या उंचीची झाडं देवाला काय हलका झटका दिल्याबरोबर गोळा सहित झाडं उठून पडली ती शापित वृक्ष होती कोण होती शापित होती नंदपूर नावाची आधी त्यांना शाप दिला मुद्दा एकच ज्या गोपिका यशोदेला सांगून यशोदेला घेऊन येऊन बघतात कुठे उकळ बी नाही देव बी नाही माग काढीत काढीत आल्या तर ते उकळ अडकल्याला काही हुशार होत्या त्या म्हणल्या उकळ उपटी ते आपल्या बट्या उपटी त्यांनी गरजवळ केलं हुशार होत्या त्याने काय साध्या होत्या त्याने निघाल्या बरोबर यशोदेला सांगितलं एकीनं बी जागा सोडायची बऱ्याच बरी गोष्ट एवढं मोठं झाड जर लेकराच्या अंगावर पडलं असतं तर गोपिका म्हणल्या चोर ती चोर शिरचोर आपल्यावर प्रकरण उलट आता शेवटी यशोदेच्या बी लक्षात आलं एवढं मोठं झाड उठू शकतं म्हणजे पूर्व साधारण उखळी बांधली ताऊ पडलेली विमला भक्षुनी कृतिका बदनी दाविनी भुवनी यशोदेनं सतत रात्री दिली कृष्णा बस उद्या जाई राणा सगळे घेऊन आईचा देशील सबंध म्हणून गाई गोपाळ सोंगणीवाना घेऊन या काही खेळे नंदाचा गाणा मैदानात वेगवेगळे प्रकारचे खेळ विठी दांडू चेंडू रघुया खेळ मांडली लाज मुनीच्या
कधी कधी गोपाळ देवाला चॅलेंज करा. कोण गोपाळ सुद्धा देवाला चॅलेंज करा. गावात निवडिया पुढे गावात हेरडाव जाऊ नको रे गावात हेरडाव जाऊ नको रे गावात हेरडाव जाऊ नको गडी आला ते कुंदावरी गेला गुडगावातून गेला गुडगावातून कसा सापडला ची आज आले तुझ्यावरी राज कशी नाही तुला नाही तुला देवाची लाज करायची कोणी गोपाळाने कसं नमुटी आणि वस्तान्यात कसं असतं असंच असतं वस्तान्यामध्ये या महादेव महाराज अजिबात नाही आणि या कोण महाराज असं म्हणते नाही हा. जुना वंड्या काय नाव वंड्या होय नाही. गोंदा गोपाळाचे वेळी इथे कसं आवाजावाची भाषा असते. हा ज्यांच्या मंदिरासमोर आपण कार्यक्रम करू त्यांना खेळात काय म्हणणं माहिती का हमने खेळिया माती हमने श्यामा न पडे काम व्यसनी कामाची नाही किती क्रोधाची काही तेथे त्यांची भांडण नाही. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेरणे कसं आहे प्रीतीच्या बोला वा प्रीतीची या बोला नाही पेच पाड क्या बात आहे. भलं तैसे गोळा करून घे भलं तैसे गोड करून घे. प्रेमाची जी भाषा असते ती एकेरीत गोड लागते नाही तरी एकेरीमध्ये प्रेमाची आव जाऊ नये. एकेरी मला सांगा माणूस बरोबर. आईला माणूस आरोग्य बोलतोय का आव जावं आरोग्य आणि वडिलाला हो जाऊ आव जावं. प्रेम वडीला कधी असते काही करत काही करते एकेरीमध्ये प्रेम असते. एकेरीमध्ये काय असं आव जावं धंदाच नाही. काय काय म्हणतोय केली अहो भगवान शंकराच्या मंदिरात गेलो आपण किती आदरानं शंभो शिव हर हर करून काय आहे का नाही. तिथं त्या भगवान शंकराला काय मला माहिती का सांगू घरात काय म्हणले गंगा गौरी दोघी भांडवी सगळ्याची धाडले वनाले आई ते खेळ तुझं सांगितलेली आईशी जाणून खेळ खेळले आहो जाऊ नसतो. मुद्दा एकच शेवटी गोपाळच थकले तक्रार केली तुका म्हणे आता ज्ञानेश्वर माता येत म्हणायची का चाल
नकळे काळोबाचे कोडे प्रसाद देतो पंढरीनाथ. क्षमा योग्य ज्ञानोबराचा प्रसाद वेडी वाकडी असेल अशी पुष्पांजली भगवान ज्ञानोबराच्या हनुमंतरीच्या चरणी.